नमस्कार. तर श्रोते हो, माझे जीवन गाणे कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण अशोक मानकर सर, मोडी लिपी तज्ज्ञ, निवृत्त शिक्षक यांचा परिचय करून घेतला, त्यांचं कार्य जाणून घेतलं. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण सरांना आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केले. सर, पुन्हा एकदा आपलं स्टुडिओत स्वागत आणि सर्व श्रोत्यांतर्फे नमस्कार. नमस्कार. एखादा प्रसंग असा मनाला खूप काही शिकवून गेला किंवा हळवा करणारा प्रसंग काय सांगाल? हळवे प्रसंग असे खूप आहेत. आमचे वडील कला शिक्षक होते आणि शेवटपर्यंत त्यांनी मला कला शिक्षक करण्यासाठीच आयुष्य खर्ची घातलं. म्हणजे जे त्यांचं स्वप्न अपुरं होतं ते पूर्ण केलं. आणि असे माझे जे वडील होते ते अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. बर बर. नाटकाचं मेकअप करणे, कापडाची बाहुली तयार करणे, बर, आकाश कंदील तयार करणे, चित्रकला तर उत्तम होतीच. आणि त्यांनी बऱ्याच गावामध्ये असे निरनिराळे उपक्रम केले होते. त्यामुळं गावामध्ये सुद्धा त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. असे वडील आमची चांगली स्थिती म्हणजे सुस्थितीत आम्ही आले असताना ते आम्हाला जास्त वेळ आपलं आयुष्य देऊ शकले नाही. हा दुर्दैवाचा प्रसंग होता. ते लवकर गेले. नोकरी लागल्यानंतर मला 1-2 वर्षातच ते गेले. त्यामुळे हा अत्यंत वाईट वाटणारा प्रसंग होता. आडवा करणारा प्रसंग होता. कारण ज्या परिस्थितीतून आपण शैक्षणिक वाटचाल केली असेल किंवा स्वतः आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडत असताना वडिलांची साथ ही खूप मोलाची होती. आणि ज्यावेळी त्यांच्या आनंदाचे दिवस येणार होते तेव्हाच ते तुम्हाला सोडून गेले. हा अत्यंत हळवा करणारा खरोखर प्रसंग होता. आईबद्दल काय सांगाल? आई तर वडिलांच्या बरोबरीनं घराची कामं आणि शिलाई कामं सुद्धा करत होते. आणि आज ती 78 वर्षाची आहे. अजून तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. अजून ती अगदी व्यवस्थितपणे कुठलीही औषध न घेता फिरू शकते आणि आमच्या सर्वांना मार्गदर्शन करत असते. हा तिचा आधार आम्हाला फार मोलाचा आहे. अरे वा. म्हणजे आपल्याला असेल, आपल्या नंतर आपल्या मुलांना, म्हणजे पुढच्या पिढीलाही आईकडून हा वारसा, तिचं मार्गदर्शन त्या तुमच्या पिढीला करत आहे. आयुष्यातला असा खूप आनंददायी किंवा ज्या आनंदाच्या प्रसंगामध्ये भान हरपून जातो असा एखादा प्रसंग काय सांगाल त्या बाबतीत? आता अलीकडचाच प्रसंग सांगतो तुम्हाला. 30 जून 2025 या दिवशी मी सेवानिवृत्त होणार होतो. बर बर. 5 वाजता संध्याकाळी. आणि माझी एक नोकरी संपणार होती. पण सकाळी 10 वाजता मला नात झाली. बर बर बर. त्याच दिवशी. त्यामुळं एक नोकरी संपवून दुसरी ड्युटी सुरू झाली. अरे वा. हा जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि तो मी कधीच विसरू शकणार नाही. खूपच छान. की सर्व वाटचाल करत असताना, शैक्षणिक असेल, कलेची वाटचाल असेल, हे करत असताना काही अनेक प्रोत्साहन आपल्याला मिळाले असतील. कशा पद्धतीने ही प्रोत्साहन होतं? मी इतिहासाचं काम करतोय, मोडी लिपीचं काम करतोय, हे जवळपास बऱ्याच लोकांना माहिती होतं. आणि सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष श्री गोजम गुंडे सर यांनी मला सह्याद्री सेवा सन्मान पुरस्कार 2018 दिला. अरे वा. मुंबई या ठिकाणी त्या पुरस्काराचं वितरण झालं. हा माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. आणखी एक याच्याशिवाय मी कला शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यामुळं 2009 मला कला महामंडळाचा 2009 आदर्श कला शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला. आणि 2024 सुद्धा पुन्हा त्यांनी मला आदर्श कला शिक्षक म्हणून पुरस्कार दिला. याशिवाय अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्यामुळं
पुरस्कार हे महत्वाचे नाहीत, तर पुरस्कार मिळाल्यानंतर एक जबाबदारी. त्या पुरस्काराची जबाबदारी वाढते हम्म. आणि ती जबाबदारी लक्षात ठेवून काम करणं ही काळाची गरज आहे. एकूणच जे विद्यार्थी कला शाखेतून शिक्षण घेत आहेत किंवा एक कलेची आवड असणारा शिक्षण किंवा एक कलेची आवड असणारा विद्यार्थी म्हणजे तुमच्याकडं पेशन्स पाहिजे. कला ही विद्यार्थ्याच्या मध्ये उपजतच असते. हम्म. असं म्हणतात, कलाविहीन साक्षात पशुपुच्छ, कला नसलेला माणूस म्हणजे शेपूट नसलेल्या प्राण्यासारखा आहे. हम्म. त्यामुळं कला ही माणसाला जगायला शिकवते. सध्याचं शिक्षण जे आहे हम्म. त्या शिक्षणामध्ये जर बदल करून एक व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला चालू केलं तर नोकऱ्यांचे प्रश्न भविष्यात होणार नाही. हम्म. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जी कला आहे ती ओळखून त्याच मार्गाने त्याला जर नेलं, म्हणजे आपण म्हणूया की त्याच्या कलेनं त्याला नेलं तर त्याच्यामध्ये अंगामध्ये कोणती कला आहे हे बघून त्याला योग्य मार्गाने नेलं तर सध्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे तो भविष्यात निर्माण होणार नाही आणि जगायला सुद्धा एक वाव मिळेल, जगता येईल चांगल्या पद्धतीनं. कारण आपल्या आवडीचं जे क्षेत्र आहे त्याच्यात आपण आपले 100% देऊ शकतो. एखादं आपल्या आवडीचं काम असेल, मग ती कुठलीही कला असेल, तर त्या कलेचं रूपांतर जर व्यवसायात होत असेल तर तो विद्यार्थी सुद्धा अगदी आनंदाने त्यामध्ये सहभागी होतो किंवा आपलं 100% योगदान तो त्याच्यात देत असतो असं आपण म्हणूनच म्हणतात आवड असेल तर सवड होईल बरोबर. आणि सवड असेल तर आवड जोपासता येईल. आवड जोपासता येईल. बरोबर. वेळ काढली पाहिजे आणि मनुष्य वेळ कधी काढतो तर त्याला आवड असेल तरच वेळ काढतो. बरोबर. नक्कीच तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र आणि शिवचरित्र हा इतिहास जाणून घेण्याची म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही नवीन गोष्टी इतिहासकारांना जाणकारांना माहीत झालेल्या आहेत का याच्यासाठी लोक अगदी उत्सुक असतात. तर मोडी लिपी आणि शिवचरित्र याचा संदर्भ कशा पद्धतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजे ह्या मताचा मी आहे. शाळांमध्ये आजकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही आणि शासनानं सुद्धा याची दखल घेऊन शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांना आणि कॉलेज लेवलला शिकवला पाहिजे, तरच खरा इतिहास शिवाजी महाराजांचा समजून येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यामध्ये निनाद बेडेकर सर, त्याचबरोबर नामवंत अनेक इतिहासकार होऊन गेले, यांनी खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या इतिहासाचे दाखले त्यांनी दिलेले आहेत. विजयराज देशमुख सर यांचं अलीकडच्या काळात निधन झालं. त्यांचं शिवचरित्रासाठी फार मोठं योगदान आहे. तर अशा या नामवंत इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेऊन मोडी मराठी शिवचरित्र निर्माण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. 161 भागांचं मोडी लिपीचं शिवचरित्र मी प्रसिद्ध करत आहे. त्याच्याबरोबर मराठीमध्ये ते लोकांना वाचता यावं आणि मोडी लिपीचं लिप्यांतर मराठीत करून देण्याचं काम केलेलं आहे आणि मोडी लिपीचा विकास व्हावा हा त्यामागे उद्देश आहे. आणि हे शिवचरित्र घरोघरी शाळेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये जावं आणि हे गेल्यामुळं शिवचरित्र विद्यार्थ्यांना कळणार आहे असा एक माझा प्रयत्न आहे. मोडी लिपी ही मराठीच आहे. मोडी लिपी मराठी लिहिण्याची ही पद्धत आहे आणि आपण मराठीचा विकास शाळांमध्ये झाला पाहिजे, मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे असा अट्टहास राजकारते लोक करत आहेत. आणि माझं असं मत आहे मोडी लिपी ह्याचा ऱ्हास होत आहे आणि ती जर लिपी वाचवायची असेल तर मराठी शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, कॉलेज लेवलला ही
शिकवली पाहिजे. शिक्षकांना मोडी लिपीचं ट्रेनिंग शासकीय स्तरावर दिलं गेलं पाहिजे, तर ही भाषा जगेल आणि मोडी लिपी सुद्धा जगेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण नेसरीकर शिंदे घराण्याच्या कागदपत्रांचं संशोधन केलेलं होतं किंवा चालू आहे तुमचं. त्यामध्ये आपण एका आजीबाईंचा उल्लेख केला होता, लक्ष्मीबाई आजी, मराठ्यांच्या इतिहासामधील एक कर्तृत्ववान स्त्री. म्हणजे गनिमी कावा पद्धतीनं युद्धनीती आखणाऱ्या या आजीबाई यांच्याविषयी आपण बोला. आणखी काही संदर्भ आपल्याला या नेसरीकर शिंदे घराण्याच्या संशोधन करत असताना त्यांची जी काही कागदपत्र असतील त्यांच्या विषयी अजून काही माहिती आपल्याला या संशोधनात मिळाली? नेसरीकर शिंदे घराणं हे एक इतिहास प्रसिद्ध घराणं आहे. या घराण्याची कागदपत्र चालताना मला खूप आनंद झाला, कारण का हा इतिहास लोकांच्या पर्यंत अजून पोहोचलेला नव्हता. नेसरीकर शिंदे घराण्याचा इतिहास म्हणजे एक फार मोठा इतिहास आहे. हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि यांच्या संदर्भात त्यांचं एक पुस्तक मी प्रसिद्ध करत आहे. ते मोडी लिपीमध्ये असलेल्या पत्रांचं किंवा त्यांच्या घराण्याच्या इतिहासाचं मोडी मराठी लिप्यांतर करून मी ते पुस्तक प्रकाशित करत आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की एक पत्र असं सापडलं की आपल्याला माहिती आहे मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती, थोर सेनानी महादजी शिंदे. हे महादजी शिंदे हे गडिंग्लजला एकदा आले होते आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती की कोल्हापूरकर आणि पेशवे यांच्यात लढाया चालू असायच्या. निपाणीकर आणि नेसरीकर यांच्या वारंवार लढाई व्हायच्या. आणि अशा या धामधुमीच्या काळातच कर्नाटकात स्वारीसाठी जाण्यासाठी माधवराव शिंदे गडिंग्लज मध्ये आले होते. आणि या संदर्भात एक पत्र नेसरीकर शिंदे दादा जीवाजीराव शिंदे यांनी मला दिलं आणि ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही दुर्मिळ म्हणजे माहीत नसलेली लोकांना माहिती आहे की महादजी शिंदे हे नेसरी संस्थानामध्ये आलेले आहेत. त्यावेळेची अशी परिस्थिती होती की ते फार मोठं प्रस्थ होतं आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणची परिसरातील जहागीरदार, इनामदार, पाटील, कुलकर्णी सगळे गायब झाले त्यांना भिवून. कारण का ते एवढं मोठं प्रस्थ होतं, कारण हे कोल्हापूर राज्याचे संरक्षक होते. कोल्हापूर राज्य चालवत होते आणि कोल्हापूर आणि पेशवे यांच्या वाद होता. त्यामुळे आपल्यावर स्वारीसाठीच ते आलेले आहेत असं यांना वाटलं. त्यामुळे यांच्या जवळ कोण जायला तयार नव्हतं. त्यामुळे त्यांनी शिंदे नेसरीच्या शिंदे सरकारनं एक पत्र पाठवलं की मी गडिंग्लज मध्ये आलेलो आहे, मी तुमच्या स्वारीसाठी आलेलो नाही तर मी कर्नाटकात स्वारीसाठी जाणार आहे. तुमच्यातला एकही माणूस माझ्या जवळ कोण येत नाही, तेव्हा त्यांना तुम्ही काय घाबरायचं कारण नाही म्हणून सांगा. अशाच पत्र माझ्या वाचनात आलं. आणि नेसरीकर शिंदे आणि आजचे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणजे माधवराव शिंदे किंवा ज्योतिरादित्य शिंदे आता मंत्री आहेत ते, यांच्या घरानं हे एकच घराणं आहे आणि ते अत्यंत जवळचा संबंध त्या पत्रामुळं उघडकीस आला. आणि अशा प्रकारे ज्योतिबाचे ट्रस्टी आहेत ते ज्योतिरादित्य शिंदे, ते ज्योतिबावर एकदा आले होते. त्यावेळी जीवाजीराव शिंदे दादा गिरजाबाईंनी नेसरीच्या सरपंच यांनी त्याने ते पत्र लिप्यांतर केलेलं त्यांना दाखवलं आणि त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा हे दोन घरं किंवा दोन नाती एकत्र येण्यासाठी हे पत्र उपयोगात पडलं आणि हे इतिहास संशोधनामुळेच झालं. बरोबर. म्हणजे यामध्ये तुमचं योगदान मी काय म्हणत नाही, माझे नशीब म्हणा मला ते पत्र वाचायला मिळाले. अजून सुद्धा त्यांच्या पत्रांची लिप्यांतर चालू आहेत. अजून सुद्धा अनेक बाबी यातनं बाहेर पडतील. मोडी लिपी शिकत असताना विद्यार्थ्यांचा ओढा या लिपीकडे वळावा यासाठी आपण एक तज्ञ म्हणून कशा पद्धतीनं कार्य करत आहात? माझं प्रामाणिक मत असं आहे की मोडी लिपी ही जिवंत राहिली पाहिजे. छत्रपती शिवकालीन कळसास पोचलेली, ज्याला मोडी लिपीचं सुवर्ण युग म्हणतात, शिवछत्रपतींच्या काळात सगळी पत्र ही मोडी लिपीमध्येच लिहिली जात होती. आणि अशी ही लिपी शिवछत्रपतींची लिपी जिवंत राहिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनानं, सांस्कृतिक विभागानं लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सांगून शिक्षकांचं मोडी लिपीचं प्रशिक्षण लावलं पाहिजे.
आणि शाळांमधील शिक्षकांना मोडी लिपीचं प्रशिक्षण देऊन मग ते शिक्षक ही मोडी लिपी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवतील आणि मोडी जिवंत ठेवण्याचं काम महाराष्ट्र शासन करेल अशी मला अपेक्षा आहे. आपण प्रयत्न करत आहात. विद्यार्थ्यांचा कल किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात, म्हणजे शिकण्यासाठी उत्सुक असतात का? शाळेत कोणतेही नवोपक्रम राबवावे अशी शासनाचीच इच्छा आहे आणि मोडी लिपी हा नवोपक्रमच आहे. बऱ्याच शाळेमध्ये मला बोलवलं जातं मोडी लिपी शिकवण्यासाठी. मी एक अर्धा दिवस, पूर्ण दिवस म्हणा, अर्धा दिवस म्हणा, किंवा कागलमध्ये एक परिवर्तन नावाची संस्था आहे, ती शिबिर घेते विद्यार्थ्यांचं वर्षातून एकदा मे महिन्यामध्ये. मी तिथं जातो, दिवसभर मुलांना मोडी लिपी शिकून येतो. पण अत्यंत आनंदित असतात, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय हे याचा उत्साह असतो. आणि ते मला असा अनुभव आहे, मी दिवसभर मोडी लिपी शिकवली, तिचे मुळाक्षर वगैरे शिकवल्यानंतर मी त्यांना एक आव्हान करतोय की तुम्ही मला एक पत्र लिहा, पोस्टानं टाका, पोस्टाचं पाकिट, त्यात पत्र मोडी लिपी लिहिलेलं की मी तुम्हाला कशा पद्धतीनं मोडी लिपी शिकवली, तुम्हाला त्याचा काय अनुभव आला. अशा प्रकारे आव्हान केल्यानंतर बरीच मोडी लिपीची पत्र मला विद्यार्थ्यांनी मोडी लिपीत लिहून घरी पाठवली आहे. म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ही लिपी जिवंत ठेवण्यासाठी, तर त्याचं एक बक्षीस आपण म्हणूया मुलांच्या पत्रांच्या माध्यमातून. आणि हे बघितल्यानंतर, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खूप समाधानाची गोष्ट ही आहे. मोडी लिपी शिकवणं हे मला जाणीव झाली आणि खात्री झालेली आहे. आणखी एखादा संदर्भ जो सध्या तुम्ही त्याच्यावर काम करत आहात, इतिहासातील असेल किंवा अजून एखादा घटनाक्रम, काय सांगाल त्याविषयी? आता बघायला गेलं तर इतिहासाच्या संदर्भातच बोलायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा जे अनेक वादाचे विषय आहेत, त्या संदर्भात सुद्धा एक पुस्तक माझं आता प्रसिद्ध होणार आहे. मोडी लिपीचं काम तर आपण करत आहात, इतिहासातले अनेक पुरावे शोधण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. त्यासोबतच आणखी काही आवडीनिवडी आपण जोपासता काय? आता आवडीनिवडी तर आहेतच. मी हाडाचा कला शिक्षक आहे, त्यामुळं आता नोकरीमुळं करता येत नव्हतं आपल्याला पेंटिंग वगैरे. आता निवांत वेळ मिळतो, त्यामुळे आता शिवाजी महाराजांचंच पेंटिंग करायला मी सुरुवात केलेली आहे. 2.5x4 फूट ऑइल पेंट मध्ये आता ते सुरू आहे घरात काम. ते माझ्या पत्नीची इच्छा होती, शिवाजी महाराजांचा तुम्ही एवढा इतिहासाचा अभ्यास करताय, एक तरी प्रतिमा शिवाजी महाराजांची तुमची असते तयार केलेली घरात लावावी. त्याप्रमाणे मी ते आता लवकरच आता पूर्ण करणार. त्याचं काम चालू आहे पेंटिंगचं. या संदर्भातला अभ्यास करत असताना प्रवास आपला भरपूर झाला असेल, काही राज्यांना भेटी देता आली असेल किंवा अनेक शहरांना भेटी देत असतील, याचे अनुभव काय सांगाल? मी जर सहलीला जायचं झालं तर ऐतिहासिक स्थळांना जातात. महाराष्ट्रातील जवळजवळ सगळे किल्ले बघितलेले आहेत, सगळ्या किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत. कर्नाटकामध्ये हम्पी, विजयनगरचं राज्य, हे सगळं भेटून किंवा प्रत्यक्ष बघून, वास्तू बघून या ठिकाणी आलेलं आहे. शिलालेख वगैरे जे आहेत त्या शिलालेखांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि अशा प्रकारे ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्याचा खरा आनंद आहे. भविष्यात काही आपल्या योजना असतील? माझं भविष्यात हेच ध्येय आहे की विद्यार्थ्यांच्या पर्यंत मोडी लिपी जावी, मोडी लिपीचा विकास व्हावा. शाळांमध्ये जाऊन मी शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करून मी त्यांच्याकडून पत्र घेणार आहे. मी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो, पण मला शिकवण्याची परवानगी द्या. एक दिवस, महिन्यातून एखादा दिवस माध्यमातून म्हणजे मोडी लिपी जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न आणि इतिहास जागवण्याचा प्रयत्न माझ्या हातून व्हावा अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता आपण सर नेसरीकर घराण्याच्या संदर्भातली काही पत्रव्यवहार असतील, त्या पत्रव्यवहारांचा आपण अभ्यास करत आहात. तर या सगळ्या कागदपत्रांमधून जेव्हा त्यांच्या घराण्याचा इतिहास त्यांच्या समोर आपण मांडला, त्यांच्या प्रतिक्रिया याबद्दल कशा होत्या? नेसरीकर शिंदे घराण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेसरीकर शिंदे हे त्या काळाचे संस्थानिक होते आणि गडिंग्लज, सामानगड, भुदरगड आणि कर्नाटकातले काही भाग, ह्या परिसराचा सगळा कारभार नेसरीतून चालायचा. नेसरी
निसरकर शिंदे घराण्याचा जो आता वाडा आहे, 2 वाडे त्या ठिकाणी, एक थोरला वाडा म्हणतात आणि दुसरा धाकटा वाडा म्हणतात. बर. तर धाकट्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी जी कागदपत्र आहेत ती जवळजवळ पेटी भरून कागदपत्र 21 गाठोडे आहेत. आणि त्या काळातल्या तलवारी आहेत, भाले आहेत, ढाले आहेत, त्या काळातल्या बंदुका आहेत, त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या वाड्यामध्ये एक कोर्ट चालायचं, कोर्ट. त्या कोर्टाची कागदपत्र सुद्धा अजून त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मी ते निरीक्षण करून आणि कशा प्रकारे त्यांचं कोर्ट चालायचं, कामकाज चालायचं, न्यायदानाचं काम चालायचं, हे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या कागदपत्रावरून अनुभव घेतलेला आहे. त्या ठिकाणी एखादा कैद्याला पकडून आणला तर ठेवण्यासाठी जेल सुद्धा तिथं आहे, त्या वाड्यातच आहे, जेल पण आहे. त्या ठिकाणी डांबून ठेवलं जायचं. आणि किरकोळ गोष्टी, मोठ्या चोऱ्या माऱ्या, दरोडे, या सगळ्यांच्या केसेस किंवा जमिनीच्या केसेस या ठिकाणी चालायच्या आणि या ठिकाणी न्यायदान व्हायचं. आणि न्याय दिलेली कागदपत्र सुद्धा, जबाब, त्यानंतर न्यायाधीशांचं निकालपत्र, असे बंचच्या बंच त्या ठिकाणी, असे कितीतरी हजारो कागदपत्र त्या ठिकाणी बंच आहेत. आणि ती शासकीय जी पत्र असतात किंवा ती घरगुती पत्र असतात त्यांचं सॉर्टिंग करून मी त्यांना दिलं. म्हणजे करवीर राजामधून त्यांच्याकडे जी पत्र यायची त्याचं सॉर्टिंग वेगळं केलं, त्यांची घरगुती जी पत्र होती त्यांचं सॉर्टिंग करून दिलं, कोर्ट कामाची जी कागदपत्र होती ती सॉर्टिंग करून दिलं. त्यानंतर त्या काळात स्टॅम्प होते, त्या स्टॅम्पचं सॉर्टिंग करून दिलं. त्या ठिकाणी टपाल ईस्ट इंडिया कंपनीनं सुरू केलं होतं. गडिंग्लजला पत्र यायचं आणि गडिंग्लजवरनं पत्र नेसरेल यायचे, ती छोटी टपाल, ती सुद्धा त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत शिंदे घराण्यात जे आलेली पत्र आहेत, नातेवाईकाची ग्वाल्हेर वरून पत्र यायचे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ग्वाल्हेर शिंदे घराणं आणि निसर्गर शिंदे घराणं हे अगदी रक्ताचा नाता आहे. ग्वाल्हेर वरून आलेली पत्र सुद्धा त्यांच्याकडे आहेत. मी त्यांना वेगळी करून दिली तशी. त्यांचं असं पाऊच करून दिलेलं आहे, प्रत्येक पाऊच मध्ये ते वेगळं असं सॉर्टिंग करून दिलेलं आहे. आणि हे केल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. कारण का, कसर लागलेली सुद्धा कागद होती. ते शिंदेबाईंनी काय करायच्या की वर्षातनं एकदा ते अशी गटडी बाहेर नेऊन ठेवायची, उन्हात वळवायची आणि पुन्हा तशीच ठेवायची आणून करत होत्या. त्या जतनचं करण्याचं त्यांनी चांगलं काम केलंय. बरोबर, खरोखर त्यांचा आभार मानलं पाहिजे. कारण त्यांच्या वारसाने जे कागदपत्र जतन करून ठेवण्याचं काम केलेलं आहे हे फार मोठं चांगली गोष्ट आहे. मी आता वाचनात माझ्या बरेच आले की काही कागदपत्र जी अशी असतात, आंघोळीला पाणी तापवण्यासाठी सुद्धा मोडी लिपीची कागद काही लोकांनी जाळून टाकली पूर्वी, काय माहित नाही त्यामुळं. बरोबर आहे, कारण नेमकं काय आहे हे वाचता येत नाही आणि काय माहित नाही त्यामुळं. म्हणून खरोखर त्या शिंदे घराण्याच्या वारस जे आहेत आता सध्याची, जवाहरराव शिंदे दादा यांचं खरोखर आभार मानलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण त्यांनी जतन करून ठेवलंय, कारण त्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास जतन करून ठेवलाय. कारण भावी पिढीला त्यांचा इतिहास काय हे कळलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो खरोखर आनंद ते बघितल्यानंतर समाधान वाटतं. म्हणजे आपण काम केलं त्याचं चीज झालं असं, किंवा करत आहात काम करतोय त्याचं चीज होणारच आहे आणि झालेलंच आहे जवळजवळ. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच समाधान वाटतं. त्यामुळं तर आपल्या बोलण्यातून बऱ्याचदा असं ऐकायला मिळाले की मोडी लिपी जतन करत असताना फ्री मध्ये सुद्धा आपण सेमिनार घेऊन काही ठिकाणी काम केलेलं आहे. तर काही शाळा उत्सुक असतील किंवा काही संस्था असतील की ज्यांना असे सेशन करायचे आहेत किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये असे शिबिर करायचे आहेत, मग ते आपल्याशी संपर्क कशा पद्धतीनं त्यांनी करावा? माझ्याकडं मोडी लिपी म्हणजे बऱ्याच जणांना शाळांमध्ये मी मोडी लिपी शिकवतोय, तज्ञ आहे, माहिती आहे, तेवढं फोन करून ते बोलवून येतात. आता वर्षातून एकदा मी परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून कौलिया या ठिकाणी मोडी लिपीचा वर्ग घेतोयच. आणि बऱ्याच शाळांमध्ये मी आता जर बोलवलं शिक्षकाने तर मी फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहणे एवढ्याच उद्देशानं मी बोलविल तिथं मी जातो. माझी काही अपेक्षा त्यांच्याकडून नसते. त्या मुलांना काहीतरी नवीन शिकलो असं वाटलं पाहिजे.
आपल्याशी संपर्क करायचा असेल तर कशा पद्धतीनं त्यांनी करायला हवा? जर मला संपर्क करायचा असेल तर फेसबुकवरून अशोक मानकर सर असं टाकल्यानंतर माझं पेज ओपन होतं त्यावरून, किंवा व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे आपल्याशी जर संपर्क केला तर तुमच्या वेळेनुसार आपण मार्गदर्शन करायला नेहमी तयार आहात. नक्कीच मार्गदर्शन करायला तयार आहे. आणि कोणाची मोडी कागदपत्र घरातील असतील जुनी आणि त्यांना जर आपल्याला हे काही जाणून घ्यायचं असेल तरी सुद्धा माझ्याशी संपर्क केला तर मी त्यांना ते सांगतो. आतापर्यंतही सांगत आलोय आणि यापुढेही सांगेन की बाबा हे कागदपत्र काय आहे आणि अत्यंत गरजेचं असेल त्यांना लेपांतर करून देईन. आपल्याही घरांमध्ये जुने पूर्वीचे काही कागदपत्र असतील किंवा असेच मोडी लिपीतले जे आपण म्हणले की पुरावे असतील, तर ते जतन करत असताना लोकांना आपण संदेश काय द्याल? लोकांना माझी एवढीच विनंती आहे की मोडी लिपीतील जे कागद आहेत ते ऐतिहासिक पुरावे आहेत. आपल्या घराचा इतिहास सुद्धा असू शकतो. तेव्हा मोडी लिपीतील कागद हे आपण जतन करून ठेवले पाहिजेत. आणि तुम्हाला आवश्यकता वाटल्यास त्याचं लिप्यांतर सुद्धा करून घेतलं पाहिजे. आणि ते माझ्यासारखा माणूस की बरेच जण आहेत कोल्हापुरामध्ये लिप्यांतरकार करणार, मी एकटाच आहे असं काही नाही. त्यांच्याकडून ते जतन करून किंवा लिप्यांतर करून घेतलं पाहिजे. आपण जाणीवपूर्वक आपण लक्ष देऊन अशा कागदपत्रांचं जतन करून ठेवलं पाहिजे. तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपल्या अनेक उपक्रमांबद्दल आम्हाला जाणून घेता आलं. मोडी लिपीतलं आपलं कार्य खूपच चांगल्या रीतीनं चालू आहे. भविष्यातही ते खूप प्रगतीपथावर जावो. अनेक इतिहासातील पुरावे आपल्या माध्यमातून समाजासमोर येऊन ज्यांचा अभ्यास इतरांनाही करता येईल. तसंच मोडी लिपीतले अनेक विद्यार्थी आपल्या समाजात घडत ही या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि आज आपण इथं आलात, श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि माझे जीवन गाणे या कार्यक्रमाच्या वतीनं धन्यवाद देते. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण माझे